Okay, so first of all, very good afternoon to all of you. तर भूषण दूत अकॅडमीच्या या राज्यस्तरीय राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज मधला हा ओव्हरऑल तिसरा पेपर. ओके, पहिला पेपर आपण ओपन टू फ्री टू ऑल दिला होता आणि सीसॅटचा हा पहिला पेपर. ठीक आहे ना. तर दॅट इज द फर्स्ट पेपर ऑफ सीसॅट. आणि पेपर जर का आपण बघितलं तर एक थोडं काठीण्य पातळी 2021च्या कंपेअरमध्ये केलं तर टफ होती. ओके, जर का आपण स्कोरिंग असता सीसॅट तर याला आपण थोडा मॉडरेटली डिफिकल्ट पेपर म्हटलं असतं. पण आता क्वालिफाईंगच्या दृष्टीने एकदम काही असं तो डिफिकल्ट नाही आहे. जर का तुम्हाला या पेपरमध्ये जर का 70च्या बिलो मार्क येत आहेत तर निश्चितपणे तुम्हाला थोडा अभ्यासाची काय 70च्या कमी येत आहेत तर अभ्यासाची थोडी गरज आहे असं मी नक्की म्हणेल. त्याच्यामध्ये तर थोडा एफर्ट्स टाका त्याच्यामध्ये. ओके, सीसॅटमध्ये सीसॅटला एकदम लाईटली घेऊ नका. ओके, पेपरमध्ये जर आपण बघितलं तर पॅसेज थोडे मॉडरेटच होते. थोडं हां, सायन्सचे 3 पॅसेज जसं मेंटेन ठेवतो आहे आयोग मागच्या 2 वर्षापासून, यंदासुद्धा सायन्सचे काय 3 पॅसेज होते. त्यामध्ये सुद्धा तुमचं एक लक्षात आलं असेल की एक फिजिक्स होता, एक केमिस्ट्री होता आणि एक काय होता बायोलॉजी होता. ठीक आहे ना, तो DNA कोडॉन वगैरे. ओके, तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी मी तिघांचा एक पॅसेज घेतलेला आहे. आणि असंच आपण मेंटेन ठेवूयात की सगळे टॉपिक सगळे पॅटर्न्स आपले कव्हर झालेले असले पाहिजेत यामध्ये. ओके, तर पेपरला ऑब्झर्व केलं तर पहिले 1-2 पॅसेज थोडे काय होते इझियर होते. ओके, त्यानंतर मग आपली काठीण्य पातळी जी आहे ती वाढत गेलेली आहे. दुसरं, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला आहे. आपल्या अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल कदाचित टेलिग्राम मी शेअर केलं होतं. ओके, जवळपास 15 विद्यार्थी आपले यंदा राज्यसेवेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचेसुद्धा काही एक्सपिरियन्सेस आपण शेअर करूयात तुमच्यासोबत. ठीक आहे. हां, तर चला, पहिला पॅसेज होता कुप्रशासनामुळे गटांगड्या. हा कोविड नंतर जो काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे बोल्सोनारो यांचं, कोणता देश, ब्राझील, त्याच्याबद्दलचा हा पॅसेज आहे. ओके, हां, प्रत्येकाने थोडं स्क्रीनला प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे हँडआउट्स आहेत त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. स्क्रीनमध्ये आउटपुट येत नाही त्याचं. हां, पहिला प्रश्न, कोणती विधाने योग्य आहेत? ब्राझीलमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यासाठी डाव्या चळवळीची प्रेरणा महत्त्वाची ठरली. अनेक लोक याला बरोबर घेत. पहिलाच प्रश्न जो आहे तो थोडा गेम करणारा होता तुमचा याच्यामध्ये. इथे जर तुम्ही वाचलं तर काय मेन्शन केलेलं आहे रे पॅसेजमध्ये? या तिथे काय मेन्शन केलेलं आहे? ब्राझीलमध्ये डाव्या पक्षांच्या राजवटीत जी आहे 1988ची घटना अस्तित्वात आली. त्यामागे लोकशाहीवादी चळवळीची प्रेरणा होती. राजवट होती कोणाची? डाव्यांची. पण प्रेरणा कोणती होती? लोकशाहीवादी. डावी चळवळ वेगळी असते आणि लोकशाहीवादी चळवळ काय असते? वेगळी असते. म्हणून हे विधान काय होणार? दिस विल बी द रॉंग. हे विधान काय होईल? चुकीचं होईल. लक्षात आलं का प्रत्येकाला? तर दिस इज रॉंग होईल. लक्षात आलं प्रत्येकाला? लोकशाहीवादी प्रेरणा आहे, डाव्या चळवळीची प्रेरणा नाही आहे. भांडवलदार आणि सत्तेची युती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. हो, हे माहिती पडते आपल्याला पॅसेजवरनं. तो तेच म्हणतो की बोल्सोनारो जो आहे तो काय आहे? भांडवलदार लोकांचा हे आहे आणि त्यांचं हे कॉम्बिनेशन झाल्यामुळे आज तिथली स्थिती काय झालेली आहे? अवघड झालेली आहे. बरोबर आहे. तर दुसरं बरोबर आहे. हां, बोल्सोनारो यांचा हुकुमशाहीवर विश्वास असल्याने भांडवलदार वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. बोल्सोनारो हुकुमशाहीसारखे वागत आहेत वगैरे, ठीक आहे, पण हुकुमशाहीवर त्याचा विश्वास आहे म्हणून भांडवलदार त्याला सपोर्ट करत आहे असं आपल्याला माहिती पडत नाही. लक्षात घ्या की ते काय मेन्शन केलेलं आहे. ओके, तुम्ही पॅसेजला जर का गेलात तर त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये की बोल्सोनारो जो आहे, ओके, तर बोल्सोनारो यांची हुकुमशाही त्यांना मान्य नसली तरी त्यांची धोरणे त्यांच्या लाभाची असल्याने 2022च्या बोल्सोनारो यांचा पाठिंबा आहे त्यामध्ये. बरोबर आहे ना? हां, तर बघा, हुकुमशाहीवर भांडवलदार वर्गाचा काय आहे? विश्वास आहे का? नाही आहे. बरोबर आहे ना? आणि बोल्सोनारोचा हुकुमशाही विश्वास आहे असं काही याच्यानंतर माहिती पडत नाही. भांडवलदार वर्ग हुकुमशाहीवर मला मानत नाही, पण त्यांच्या फायद्याच्या अतिफायद्याच्या दृष्टीने बोल्सोनारो महत्त्वाचं आहे म्हणून ते बोल्सोनारोला काय करतायत? सपोर्ट करत आहेत असं पॅसेज सांगतोय. पण बोल्सोनारो याचा हुकुमशाहीवर विश्वास आहे माहिती पडते का आपल्याला? नाही. आणि दुसरं कुठं म्हणून भांडवलदारी वर्ग त्याला सपोर्ट करतोय असं आहे का? भांडवलदारी वर्ग का सपोर्ट करतोय? कारण त्या आर्थिक धोरणाच्या दृष्टीने बोल्सोनारो त्यांचा जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्या काय फायद्याचं आहे म्हणून. ओके, म्हणून क सुद्धा चुकीचं. सत्ता हाती राखण्यासाठी बोल्सोनारो प्रसंगी त्यांच्या लष्करी पार्श्वभूमीचा वापर करू शकतात. बरोबर आहे का? लास्ट याच्यामध्ये या त्याच्यामध्ये हां, लास्ट लाईन जी आहे, सेकंड लास्ट पॅरेची लास्ट लाईन, लष्करी सेवेची पार्श्वभूमी असणारे बोल्सोनारो लष्कराचा वापर करून सत्ता हातातून जाऊ देणार नाहीत. म्हणजेच काय की ते कदाचित फ्युचरमध्ये जर का त्यांना प्रॉब्लेम आला तर ते हे करू शकतात असं माहिती पडतं आपल्याला. म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. हां, बोल्सोनारो यांच्यावर कोणत्या प्रमुख कारणांमुळे महाभियोगाचा खटला चालवला जाणार आहे? हे स्पष्ट मेन्शन आहे तुमच्या याच्यामध्ये. सर्वात एंडलाच आहे
सर्वात शेवटची लाईन, ब्राझील सिनेट समितीच्या अहवालात महाभियोगाची शिफारस करण्यासाठी नरसंहाराचा ठपका हे महत्त्वाचे कारण असेल असे म्हटले आहे. कशाचा ठपका? नरसंहाराचा. म्हणजे काय, त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या नरसंहारामुळे उत्तर काय येईल? फक्त क. पर्याय क्रमांक 4 आहे का थेट उल्लेखित? हां हां, 2चं 4. हां, 3ला या. कारण कोणत्या कारणांमुळे लेखकाने ब्राझील व भारत यांची समान तुलना केली आहे? दोन्ही देशामध्ये असलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळे. बरोबर आहे का? आहे का उल्लेख आलेला? यस ऑर नो? नाही आलेला आहे ना. बघा काय मेन्शन केलेलं आहे बघा, ते आले, लुला यांच्या राजवटीत ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका आदी लोकशाही देशाप्रमाणेच आर्थिक प्रगतीच्या वाटेवर होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका आदी लोकशाही देशांच्या प्रमाणेच. ओके, सो आहे तिथे लुलाचं बघा, लुलाचं हे आलेलं आहे त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच भारतामध्ये यांच्याप्रमाणे होता आणि त्याची कंपॅरिझन आहे का दोघांमध्ये काय होते? लोकशाही होती. बरोबर आहे का? हां, एक आहे का? होऊ शकतं या. विल होल्ड दॅट. गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमालीची वाढत असल्यामुळे आता हा एक मुद्दा येऊ शकतो याच्यामध्ये. यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा, ओके हां बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे, भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये बोल्सोनारो यांच्या राजवटीत श्रीमंत व गरीब यांच्यातील विषमता प्रमाणाबाहेर वाढली आहे. येस. हां, तर मग होऊ शकतं हे आन्सर. हो हां, तुम्ही कमालीची म्हणजे प्रमाणाबाहेर वाढते म्हणजेच काय कमालीची. येस, तसे काय तसं शब्द थोडी येईल ना, थोडे असे शब्द येतील त्याचा अर्थ तोच आहे. होऊ शकतं हे सुद्धा. सत्ताधारी आणि भांडवलशाही यांच्या संघर्षामुळे भारतामध्ये सत्ताधारी भांडवलशाहीचा संघर्ष होऊन राहिला असं माहिती पडते का तुम्हाला? बघा, भांडवलशाही आणि सत्ताधारी संघर्ष तो ब्राझीलमध्ये आहे हे उल्लेखित आहे. पण प्रश्न काय विचारला हे लक्षात घ्या. सीसॅटच्या मध्ये किंवा पॅसेजमध्ये फक्त काय दिलेलं आहे म्हणून ते उत्तर नसतं. प्रश्न काय विचारतोय? प्रश्न काय विचारला? भारत आणि ब्राझील यांची कंपॅरिझन कोणत्या कारणामुळे? तर तो या कारणामुळे कंपॅरिझन नाही करतोय भारतामध्ये. ओके हां, कुप्रशासन बिघडत असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती बिघडत आहे असं उल्लेखित आहे. पण कुप्रशासनामुळे बिघडत आहे. ओके, आता इथे ब्राझीलमध्ये कुप्रशासनाने बिघडत आहे. ओके, तर आता इथे बघा काय मेन्शन केलेलं आहे, आता तिन्ही देशांची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. बघा काय मेन्शन केलं त्यांनी, लुला यांच्या राजवटीत ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका आदी लोकशाही देशाप्रमाणेच आर्थिक प्रगतीच्या वाटेवर होता. आता या तिन्ही देशांची अर्थव्यवस्था काय खात आहे? गटांगळ्या खात आहे. ओके, या तिन्ही देशातील सत्ताधारी भांडवलदार यांची युती आपत्ती ठरलेली आहे. डाव्या पक्षांच्या राजवटीत तो त्यांनी त्याच्यात पुढे काहीतरी सांगत आहे आपल्याला. ठीक आहे हां, तर आता इथे सत्ताधारी आणि भांडवलशाह यांच्यामध्ये संघर्ष नाही आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या ना. हां, उलट ते सत्ताधारी आणि भांडवलशाह हे दोन्ही काय मिळालेले आहेत. ओके, तर क होईल का? काही लोकांनी क उत्तर दिलं असेल. एक तर तो ब्राझील त्याचा उल्लेख आलेला आहे, पण इथे सत्ताधारी आणि भांडवलशाह यांच्यामध्ये संघर्ष नाहीच आहे. उलट ते दोघं काय मिक्स झाले म्हणून सामान्य माणसाचं काय होतोय? नुकसान होते. म्हणून तिसरं तर येणार नाही. हां, इथे आर्थिक परिस्थितीमुळे जर का आपण बघितलं, आर्थिक परिस्थिती खराब होते, नो डाऊट इन दॅट. आपल्या या तिन्ही देशांची आर्थिक परिस्थिती काय होती आहे? खराब होत आहे. यात काही डाऊट नाही, डेफिनेटली होत आहे खराब. ओके, पण जर का आपण बघितलं तर इथे कुप्रशासनामुळे बिघडत आहे. हां, तिथलं ब्राझीलचं कुप्रशासन तो सांगतोय, पण भारतामध्ये कुप्रशासन आहे किंवा काय असं आहे का? नाही. आणि सध्याच्या स्थितीत आपण असे भाष्य करू पण शकत नाही. ओके हां, तर हे होईल का? हां, म्हणून हे होणार नाही. म्हणून उत्तर काय येईल तुमचं? अ आणि ब. हा करेक्ट करा तुमच्या आन्सर कीमध्ये. इथे उत्तर वाटतं आन्सर की चुकीचं दिले ना आपण काहीतरी. 3 दिले, 1 करा त्याला. चला 3ला काय करा? 1 करा. क्वेश्चन 3, प्लीज चेंज द आन्सर. नंबर 1. हां, लुला यांच्या कारकिर्दीच्या संदर्भात खाली कोणती विधाने योग्य ठरतील? कारावासानंतर ते राजकीय पुन्हा सक्रिय व सबळ बनत आहेत. बरोबर आहे का उल्लेखित? हां, अ बरोबर आहे. हां, चौथं सो मग अ बरोबर. नेक्स्ट बघा, अमेरिकन भांडवलदारांचा पाठिंबा हे त्यांच्या आधीच्या कारकिर्दी वैशिष्ट्य होते? नाही. भांडवलदारांचा पाठिंबा कोणाला आहे रे? बोल्सोनारो यांना आहे. लुलांना आहे का? नाही. हां, देन त्यांच्या कारकिर्दीत ब्राझील आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होता. बरोबर आहे का? ओके, तो त्यांनी मेन्शन केले ना याच्यामध्ये की यांच्या या राजवटीमध्ये ब्राझील, भारत आदी लोकशाही देशाप्रमाणेच आर्थिक प्रगतीच्या वाटेवर होता ब्राझील. आहे का? हां, तर हे विधान काय होईल? बरोबर होईल. हां, त्यांचा राजकीय प्रभाव वाढवून बोल्सोनारो त्यांची हातमिळवणी करत आहेत. हे आहे का? नाही. तर उत्तर काय होईल? अ आणि क. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. बोल्सोनारो यांच्या बाबतचे कोणते आक्षेप लेखकाने उतार्यात नोंदवलेले आहे? कोणते आक्षेप आहेत? तर लेखक ज्यावरती क्लेम करतो की हे असं आहे, ते भांडवलशाहीचे समर्थक आहेत. बरोबर आहे. हां, सामान्य माणसाला हे नाही, ते हातमिळवणी कोणासोबत करतात? भांडवलदार वर्गाशी करतात. ठीक आहे, ते लोकशाही मूल्यांना अवास्तव महत्त्व देत आहेत. बोल्सोनारो लोकशाहीला करतोय का महत्त्व देतोय का? उलट तो लोकशाहीला हे करतोय. बरोबर आहे ना, त्याची जी कृती आहे ती लोकशाहीला घातकसारखी आहे ना. लेखक कसा बोलतोय तो तर पूर्ण क्रिटिसाइज करतोय ना बोल्सोनारो यांना या पूर्ण पॅसेजमध्ये. विरोधकांबाबत ते अशिष्ट भाषेत शेरबाजी करतात. आहे का उल्लेखित?
येस हां आहे. हां तर कत राहीलच. लष्करी बाबी ते पूर्णतः उदासीन आहेत. अरे उलट लष्कराचा त्यांना सपोर्ट आहे ना, तर ते उदासीन कसे काय आहेत? म्हणून उत्तर काय येईल? अ आणि क, पर्याय 3. ओके हां तो द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3. त्याच्यामध्ये बघा उल्लेख आले लास्ट पॅरामध्ये, विरोधकांची असंसदीय भाषेत खिल्ली उडवण्यात त्यांना आनंद मिळतो असा शब्द आहे ना. असंसदीय भाषेत म्हणजेच काय? अशिष्ट भाषेमध्ये, प्रमाणाच्या बाहेर ज्याला आपण हे काही म्हणतोय. हां क्वेश्चन 6 to 10 हा पण पॅसेज 6 ते 10 हा सुद्धा काय होता? थोडा सोपाच होता. हां तर 6 उत्तर काय? रेपो रेट न बदलण्यामागे अयोग्य ठरणार नाहीत. अयोग्य नाहीत म्हणजेच काय रे? योग्य आहेत. अरे अयोग्य नाहीत म्हणजेच काय? योग्य आहेत. अयोग्य आणि नाही, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स दी पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्याला योग्य शोधायचं आहे. रेपो रेट न बदलण्यामागे रिझर्व्ह बँकेची भूमिका सावधतेची आहे. बरोबर आहे? येस ऑर नो? आहे ना, सावध आहे. हां आपत्ती काळात आर्थिक धोरणावर विशेष जागरूकता दाखवावी लागते. धोरणकर्त्यांना होऊ शकतं, तो म्हणतो ना काळजी याची घ्यावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते. तर आपण होल्डा ठेवूयात. दुसरं एकदम थेट जर वाटत नसेल, हां पहिलं तर अ राहणारच आहे. ओके आणि जर का तुम्ही बघितलं तर अ राहणारच आहे, तर बाकी ऑप्शन तसेच काय होतात? काही चेक करण्याची गरज तरी आहे का तुम्हाला? थोडं असं पण लक्षात ठेवत जा. अनिश्चितपणे राहील की नाही ते स्पष्ट उल्लेखित आलेलं आहे. आता कुठला पर्यायच नाही की ज्याच्यामध्ये आणखी अ आहे? आहे का? सरळ चेक करण्याची गरज आहे का तुम्हाला? उत्तर काय मारून द्या मग, अ आणि ब. हां सवलतांची खैरात ही अर्थकारण दृष्टीने पूरक आहे असं बोललंय का तो? क चुकीचं होईल. हां विकासाला गती देण्याचा एक प्रमुख मार्ग व्याजदरातील घट हा आहे का? त्यांनी उलट काय म्हटलेलं आहे की व्याजदरातील घट फक्त एवढंच आहे का? एवढंच पुरेसं नाही तो म्हणतोय ना. हां तर मग हे काही का त्यांनी काढलं की केवळ बाब व्याजदरातील घट हा विकासाला गती देण्याचा एकमेव मार्ग नाही, आणि इकडे हा म्हणतो की तो प्रमुख मार्ग आहे. म्हणून हे विधान काय होणार? चुकीचं. सो दॅट्स युअर आन्सर काय होईल? 6चं पर्याय क्रमांक 1. द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. आणि लक्षात ठेवा पेपरमध्ये जेव्हा 50 प्रश्न जर का आलेत तुम्हाला, त्यापैकी 5-7 प्रश्न असे असतील की त्यातले काही ऑप्शन आपल्याला थेट सापडत नाही किंवा त्याचं उत्तर येत नाही. मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला काय जे आहेत निश्चितपणे योग्य त्याला धरून मग आपल्याला काहीतरी उत्तर काढावी लागतात. म्हणून मी पण दरवेळेस पेपरमध्ये 2-3-4 प्रश्न असे सेट करतो की तुम्हाला कन्फ्युजन होतं. तुम्ही म्हणणार सर हा मुद्दा उल्लेखित नाही, पण त्यातले जर का 2-3 पॉईंट आलेले असतील तर मग बाकीचं ह्याला तुम्ही काय करू शकता? करेक्ट घेऊ शकता. ठीक आहे ना. हां सो चला क्वेश्चन नंबर 7ला येऊयात. प्रश्न क्रमांक 7. आर्थिक विकासाचे कोणते मार्ग लेखाने उत्तरात नोंदवलेले आहेत? पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणे आहे का? येस ऑर नो? येस. हां कायद्यात आवश्यक बदल करून आर्थिक सुसंगत बनवणे. येस. हां नेक्स्ट अनावश्यक खर्च कमी करून भांडवली खर्च चालना देणे आणि व्याजदर कमी करणे. बघा हा एकमात्र पर्याय नाही तो म्हणतोय. बरोबर ना, एकच पर्याय पण तो पण एक पर्यायाचा पार्ट आहे की नाही? ओके सो हा एकमात्र पर्याय असं नाही आहे, याचा अर्थ तो नाहीच आहे असं नाही म्हणणं की तो पण एक पार्ट आहे, पण तो सफिशियंट नाही असं, पण तो दॅट इज ऑल्सो द पार्ट. दॅट्स वाय बेटर उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक काय? सो दॅट्स वाय यू हॅव टू टेक ऑप्शन. आन्सर इज ऑप्शन नंबर 4. काही डाऊट असेल, मी फक्त म्हणतोय म्हणून कसं आहे की जास्त डिस्कस करण्याची गरज नाही, कारण साधा सरळ पॅसेज आहे म्हणून. पण तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. मी म्हणतो म्हणून टिक करणं असा पर्याय नाही आहे. डिस्कशनला तुम्ही बसला आहात तर याचा अर्थ की तुम्हाला ह्याच फायदा आहे डिस्कशनचा की तुम्हाला जिथे कन्फ्युज असेल मला तिथे काउंटर करा तुम्ही, तो विल डिस्कस दॅट. ठीक आहे. हां रिझर्व्ह बँकेने रेपो दर न बदलण्यामागची कोणती कारणे लेखाने उत्तरात मेन्शन केलेली आहेत? उल्लेख केलेली आहेत? देशाच्या लोक विकासाच्या दिशेने राहील याची काळजी घेणे नाही. करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी, हा उल्लेखित आहे का? मग ब जर राहणार नाही तर पहिलं आणि तिसरं तर कॅन्सलच झालं. ठीक आहे ना. अर्थव्यवस्थेमध्ये बनावट चलनाचे प्रमाण कमी करणे हे आहे का? सो आपल्याला एकच उरतंय. हां मागे दर आठवड्याला ठेवणे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की रेपो रेट मेनली रिझर्व्ह बँक त्यासाठीच ठेवते, तर हा पर्याय कदाचित राहीलच त्याच्यामध्ये. ओके सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. चलनविषयक धोरणाचे महत्त्व काय आहे? आर्थिक विकासासाठी निधी मिळवणे नाही, एखाद्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा काय घेणे? अंदाज घेणे. हां ओके हां इथे बघा जर आपण बघितलं पॅसेजमध्ये तर त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे? आर्थिक आघाडीवर कोणत्याही देशाची हाल हवाल जाणून घेण्याचे एक साधन मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण आणि त्या निमित्त केलेले निवेदन हे असते. पहिली ओळ तीच आहे का? हां तो उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 फक्त ब. पॅसेजची पहिलीच ओळ आहे रे ती. मग हे उत्तर बरोबर आलं पाहिजे तुमचं. हां रिझर्व्ह बँकेमध्ये कोणती आव्हाने असतात? सत्ताधाऱ्यांच्या महत्वाकांक्षांना पूरक अशी आर्थिक धोरणे तयार करणे हे आव्हान असतं. महागाई दर आटोक्यात ठेवत विकासाला गती देणे. येस दॅट इज अ बिग चॅलेंज. हां
आणखी आंतरराष्ट्रीय धोरणांना सुसंगत अशी आर्थिक धोरणे बनवणे, आर्थिक परिस्थिती कायम जशी तशी राहील. काय तर तुमचं काय म्हणणं आहे ब आणि क? फक्त ब ना, हा 3. येस, सो 10चं काय होईल 3. 11 बघा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कालांतराने सुधारणा करावी लागली, याचं कारण काय आहे? त्यांची आवर्त सारणी संपूर्णपणे चुकीच्या गृहीतकांवर आधारित होती. संपूर्णपणे चुकीच्या असं म्हणू शकतो का की पूर्णतः चुकीची होती म्हणून? म्हणून पहिलं काय होणार? आणि असे शब्द आलेले दरवेळेस पेपरमध्ये 2-3 असे असतील. आधी तर खूप यायचे. जेव्हा तुम्ही 15-16चे पेपर बघितलेत ना, तर त्याच्यामध्ये 5-7 प्रश्न तुमचे फक्त हे जे कीवर्ड्स आहेत संपूर्ण फक्त केवळ काही वर सुटायचे. आता 2-1च प्रश्न येतात. आता इतकं जास्त याच्यावरती येत नाही. 2-3 प्रश्नांना अजूनही त्याचा उपयोग होतो. ठीक आहे ना. तर पहिलं काय होईल? चुकीचं होईल. त्याने आवर्त सारणी मांडली तेव्हा अणूच्या अंतर्गत रचनेबद्दल अनिभिज्ञता होती. बरोबर आहे. ओके, तेवढं एवढं माहिती होतं का त्याबद्दल डिटेलमध्ये? नंतर माहिती पडलं ना. हां, होऊ शकतं हे. देन विल. आता बघा त्यामध्ये पण सध्या काय करायचं बघा. तर तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे की संपूर्ण चुकीचं होऊ शकत नाही. तर ऑलरेडी 3 पर्याय रद्दच होतात. 1, 3 आणि 4. काय दुसऱ्यात नाहीये ना. हां, मग तेच म्हणतोय. मग आता जर का आपण जास्त विचार करत बसायचं नाही त्यामध्ये थोडंफार काय असेल, आपण डायरेक्ट आपल्यावर की संपूर्णता आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर ते तर चुकीचंच होईल. मग राहिलं तर उत्तर काय घेऊन तुमचं बकडं. डायरेक्ट तिथं काय करायचं बकडं. हां, आवर्त सारणी मांडली तेव्हा अणूची अनिभिज्ञता होती. हो बरोबर आहे ना. अणूची अंतर्रचना पूर्णतः माहित होती का? ती नंतर बघा पहिल्या दुसऱ्या पाऱ्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटतं त्याचं. अणू वस्तुमानपैकी अणुअंक अधिक मूलभूत गुणधर्म आहेत हे नंतर लक्षात आलं ना. ते मोस्टली सांगितलं ना आपल्याला. हां, आता ते पण बरोबर आहे ना. तेव्हा इलेक्ट्रॉनिक संख्या व अणुअंक ते सहसंबंध माहिती नव्हते, हे पण बरोबर आहे. कारण ते नंतर माहिती पडलं की इलेक्ट्रॉनचे वर्ण अणुअंक आपल्याला काय माहिती पडतोय. बरोबर आहे ना. सूत्र काय पर्याय क्रमांक 2. आणि दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर पॅसेजमध्ये हे पण लक्षात ठेवा की केमिस्ट्री बेस्ड पॅसेज आहे. यांनी भर अणुअंकासाठी तसं आपण प्रोटॉनवरती देतो. इथे त्यांनी कशावरती दिलेलं आहे? इलेक्ट्रॉनवरती दिलेलं आहे. तर इथे इलेक्ट्रॉनचं तो गुणगान आपल्याला इलेक्ट्रॉनच्या बेसवरती उत्तर तसे द्यावे लागतील. पॅसेज तसा आहे. आपलं फिजिक्सचं नॉलेज जास्त त्याच्यामध्ये लावू नका. असं काही ते फिजिक्सचं नॉलेज चेंज होत नाही त्यामध्ये. ठीक आहे, ते बरोबर. पण जशाप्रमाणे अणुअंक प्रोटॉन डिटरमाइन करतो त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनचा सुद्धा त्यामध्ये काय असतो? रोल असतो. तेव्हाच आहे. कारण जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन, तेव्हाच आयटम स्टेबल असतो ना. नाहीतर तो कटाईन किंवा अनायन होऊन जाईल. जर का प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन चे जर हे भिन्न असतील तर तिथे कटाईन किंवा काय अनायन होऊन जाईल तो. बरोबर. तर जेव्हा स्टेबल ॲटम असतो तर त्याच्यामध्ये जितका प्रोटॉन असतो तितकं. तिथे तो म्हणतोय की अणुअंक कोण डिटरमाइन करतो? इलेक्ट्रॉन. त्याने प्रोटॉनने म्हटलं, त्यांनी काय म्हटलं? इलेक्ट्रॉन. तर तुम्हाला भर इलेक्ट्रॉनला द्यावा लागेल तिथे. ठीक आहे ना. हां, 12 बघा. मोस्ले यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान कोणते? मूलद्रव्याच्या अणुअंकाची व्याख्या करणे. आता एकदम माहिती पडत नाही तर आपण होल्ड ठेवूयात. ठीक आहे, होल्ड ठेवूयात. त्यात थोडाफार रेफरन्स आला आहे पण खूप लोकांना कन्फ्युजन होऊ शकतो. विल होल्ड दॅट. अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक निश्चितीकरण करणे. बरं राहीलच नाही का सेकंड पॅराला या. चला. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोस्लेने एक्स रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रातील धनप्रभार अथवा प्रोटॉनची संख्या होय. मोस्लेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानांपेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गंध अणुअंक हा आहे हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हची आवर्ती याच्यात बदल करून आवर्ती मान दिला गेला. तो असं काही त्यांनी सांगितलं. ठीक आहे ना. हां, मग आता बघा इथे तर अणुअंकाचे निश्चितीकरण करणे हे बरोबर होईल का ब? यस ऑर नो? हां, आवर्त सारणीची नव्याने मांडणी करणे. मोस्लेनी आवर्त सारणीची नव्याने मांडणी केली का? केली आहे. एक मिनिट, कुठे आवर्त सारणीचे रूप आणि हां आवर्त सारणीबद्दल नियम मांडला गेला तो असा. आधुनिक आवर्त सारणी. हां, एक मिनिट. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणी त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. एक काहीतरी आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला तो असा की मूलद्रव्याचे गुणधर्म त्यांच्या अणुकांच्या फलित असतात. हां, आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्याची मांडणी अणुकाची आणि मिळते आधुनिक असते वगैरे वगैरे. ओके ओके ओके. येस येस येस. हां, आधुनिक नवीन मांडणी करणे हो आहे का? थांब एक मिनटं. विल सी 12. एक मिनटं. हा, पण ती आवर्त सारणी मला सांगा. एक मिनटं, याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे
त्यानुसार मेंडेलिवच्या बदल करून आधुनिक आवर्त नियम मांडला गेला. नाही, पण त्यांनी मांडली असं कुठे आहे ना, त्याच्या याच्यावरती बघा, यांनी जे मोस्तीने जे काही सांगितलं त्याच्यावरती हे करून आधुनिक आवर्त सारणी आणली. पण आधुनिक आवर्त सारणी इथे काय मेन्शन केलेलं आहे की नव्याने मांडणी, पुढे नव्याने मांडणी केली. हे आपल्याला दुसरी गोष्ट, एक आणखी लक्षात घ्या, नव्याने मांडणी करणे इज वॉट, की जी आधी नव्हती त्याला बघा आयोगामध्ये. आता मला हे आलं की मी काय फ्रेम केला होता. तुम्हाला माहिती असेल की असाच एक पॅसेज आलेला होता. तर त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं होतं की जे आहे हे होतं ना, तो प्रिंटिंग मशीन जी आहे. ओके, 2015ला असा प्रश्न आला होता. तर तो कोणाचा होता, ही जी मशीन होती प्रिंटिंग मशीन, तर ती काय केली त्यांनी, काय मेन्शन केलं होतं, विकसित केल्यामुळे. बरोबर ना, असा प्रश्न आला बघा 2015ला. तुम्ही बघा एक पॅसमध्ये होता छपाई यंत्राचा शोध. तर तो कोण होता, गुटेनबर्गने विकसित केलेल्या छपाई यंत्राच्या शोधामुळे, गुटेनबर्गने विकसित केलेल्या. ओके, आणि नंतर प्रश्न आयोगाने विचारला होता की गुटेनबर्गने छपाई यंत्राचा काय लावला, शोध लावला. तर आपण सगळ्यांनी उत्तर बरोबर घेत की गुटेनबर्गाला छपाई यंत्र आलं आहे. पण ते विधान आयोगाने चुकीचं दिलं होतं. याचं कारण काय, विकसित करणे आणि शोध लावणे दोन्ही पण काय आहेत, भिन्न आहेत. मला सांगा आता नव्याने मांडणी करणे म्हणजेच काय. अरे नवीन मांडणी आहे ना, तर आहे तशी चेंज थोडी आहे त्याच्यामध्ये. अरे पूर्णपणे नव्याने मांडणी करणे म्हणजे काय की पूर्ण त्यांनी थोडाफार चेंज केला त्याच्यामध्ये. बघा यांनी काय मेन्शन केलेलं आहे. आणि पहिली गोष्ट तर तो चेंज जो आहे इथे बघा, यांनी काय मेन्शन केलेलं आहे इथे, प्रश्न बघा काय, यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान कोणते. तर आवर्त सारणीची नव्याने मांडणी करणे, इथे बघा त्यांनी काय मेन्शन केलं की मोस्ले याने एक्सरे वापरून दाखवून दिले की मूलद्रव्य अणुअंक धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या आहे. तर आधी इलेक्ट्रॉन समजायचे, आता काय त्यांनी सांगितलं की प्रोटॉनची संख्या आहे. मोस्लेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक गुणधर्म हा अणुअंक आहे हे लक्षात आले. ठीक आहे. त्यानुसार मेंडेलिवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला तो असा. मग त्याच्यानुसार त्यांनी बदल केला, पण त्यांनी मोस्टेनी केले असं होऊ पण शकतं. समजा आता याच्यामध्ये काय ना, पेपर सेटर काय अजून बघा, इलेक्ट्रॉन ड तर होणार नाही. इलेक्ट्रॉनचा शोध त्यांनी लावला का. तर बघा 4 आणि 2 तर रद्द होतं. ओके, अ आणि ब किंवा अ आणि क डाऊट राहतो याच्यामध्ये. आता बघा ब तर असतंच पाहिजे ना, मग बेटर वी विल गो विथ ऑप्शन नंबर वॉट, ड. मग ब, मग उत्तर 12चं जे आहे ते एकच राहील. एकच बघा, ब राहणारच आहे ना. मग खूपदा असंही करा ना, बघा ब राहणार आहे आपल्याला, अ आणि क मध्ये ऑप्शन हे आहे, कारण ब चं थेट उल्लेखितच आहे. सो बेटर ऑप्शन काय राहतं आपल्याला, एक राहतं ना त्याच्यामध्ये. सो विल गो इट विथ ऑप्शन नंबर 1. 13th, आधुनिक आवर्त सारणीच्या संदर्भात विचार करा आणि योग्य विधान निवडा. यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकप्रमाणे केलेली आहे. बरोबर आहे. अरे बघा, आधुनिक आवर्त मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे वर्गीकरण जे मिळतात ते आधुनिक आवर्त सारणी, त्याला काय म्हणतात, आधुनिक. कशामुळे, मूलद्रव्याच्या अणुअंकामुळे. तर इथे बघा काय मेन्शन केलेलं आहे, मग मूलद्रव्याची अणुअंक केलेली आहे. बरोबर आहे ना अविधान. अविधान काय होईल, बरोबर होईल. चढत्या मांडणीप्रमाणे केलेली आहे. आता अणुअंक जशानुसार असेल, तर आता इथे चढता क्रम की उतरता क्रम आपल्याला एकदम त्यात, पण बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर आहे उल्लेखित चढता क्रम. येस चढता क्रम पण आहे उल्लेखित. बघा पहिलीच ओळ आहे त्याच्यामध्ये, यामध्ये सेकंड पॅरा जो चालू होतो, थर्ड पॅरा, मूलद्रव्याचे गुणधर्म आवर्ती फल असतात. त्याच्या पुढे आधुनिक आवर्त सारणी आली. पहिली साईन बघा, मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे वर्गीकरण जे मिळते ती आधुनिक आवर्त सारणी आहे का. तर आता बघा 2 तर निश्चितपणे ब येईलच त्याच्यामध्ये. ओके. आता देन हायड्रोजनच्या स्थानाविषयी सर्व शंका दूर झालेल्या आहेत. मौल्य आवर्त सारणी बहुतांश त्रुटी नव्या आवर्त सारणी दूर केलेल्या आहेत. वी डोंट नो बहुतांश त्रुटी. यस, 4th पॅरा. एक मिनिट, 1 2 3 4. एक मिनिट, 4th पॅरा. एक मिनिट, कुठे, एक मिनिट, केंद्र का होती.
या पेजचा पहिल्या पेजचा सेकंड लास्ट पॅरा संदेहच नव्हता आहे त्यामुळे मेंढीच्या आवडते बऱ्याचशा त्रुटी येस नाहीशा झालेल्या दिसतात. ओके ओके येस दॅट शुड बी ऑल्सो करेक्ट. सो ब आणि ड ब ड उत्तर पाहिजे तसं तर ओके ब ड उत्तर पाहिजे याचं. हां ठीक आहे विल कॅन्सल दिस क्वेश्चन नो प्रॉब्लेम. बरोबर आहे तुमचं ब ड पाहिजे याच्यामध्ये. विल गिव्ह मार्क टू ऑल. ठीक आहे. हां 14th अयोग्य विधाने कोणती. 14 बघा अयोग्य विधाने कोणती. आधुनिक आवर्त सारणीतील काही जागा अद्यापही रिक्त आहेत. चुकीचं आहे. हां आधुनिक आवर्त क्रमांके चौकट यासाठी मूलद्रव्याची जागा आहे. हो बरोबर आहे ना पण आपल्याला चुकीचं पाहिजे ना. अरे अयोग्य प्रश्न काय विचारला आहे अयोग्य विचारला आहे. हां मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉनिक संपूर्ण सूत्रसंचय दर्शन आवर्त सारणी उपयुक्त ठरते. बरोबर आहे ना विधान. हां आणि नेक्स्ट जर आपण बघितलं याच्यामध्ये तर हां आधुनिक आवर्त सारणीत 7-8 आवर्त सतत गण आहेत का. नाही 7 आवर्त आहेत आणि 18 गण आहेत. येस सो आन्सर इज अ आणि ड. पर्याय 3 करेक्ट करून घ्या ना. डिस्कशनमध्ये 3-4 तर 4-5 चेंज होतातच दरवेळेस त्यामध्ये काही हे नाही म्हणजे कारण मी तिथे काय हे तर इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे पण खूपदा याच्यामध्ये जो मागचा प्रश्न आहे त्यामध्ये मला माझं याच्यावरती थिंक केलं होतं मी पण हे बेटर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां तर उत्तर काय अ आणि ड. हां 14चं 3 करा चला. हां इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय रे. प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनचीच रचना ना. हां स्वरूपण म्हणजे त्याची रचना. हां अगेन सो ब आहे. अगेन अणुकेंद्रावरती प्रोटॉन व इलेक्ट्रॉन या दोघांची रचना नाही. हां मूलद्रव्याचं आता बघा ब तर तुमचं असतंच पाहिजे त्याच्यामध्ये. सो बेटर आणि अ राहणार नाही. सो उत्तर आन्सर काय पर्याय क्रमांक 3 मूलद्रव्याचा अणुअंक निश्चित करण्याची रचना. हो तसं पण आहे पहिल्याच्या याच्यामध्ये जेव्हा त्यांनी मेंडेलिव्हनी मांडली होती बरोबर ना तर त्यांनी इलेक्ट्रॉनच्या बेसिसवरतीच केलं होतं ना. हां तर इथे इलेक्ट्रॉनचे अणुअंक याचा संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. ठीक आहे बेटर आन्सर काय होईल मग पर्याय 3च होईल. हां नेक्स्ट 16 to 20 हां पूर्ण न्यूमरिकल बेस पॅसेज आहे. तर आता न्यूमरिकल बेस आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात पाठवायचे असल्यास त्या प्रक्षेपाची गती कमीत कमी किती असणे आवश्यक आहे. याला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणतो ना आपण त्याला. हां तर एस्केप वेलॉसिटी इज व्हॉट √2 gm/r. बरोबर ना. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे चला विश्लेषण ओपन करा आपल्या सगळ्यांकडचं विश्लेषण तुमच्याकडे दिलेले ना ते विश्लेषण घ्या पहिले. त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स मी हे दिलेले आहेत. हां √2 gm/r. तर जीची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे आणि काय एमची व्हॅल्यू सुद्धा आहे मॅस ऑफ दी अर्थ. बरोबर आहे. आणि आर इज व्हॉट आर म्हणजे काय रेडियस त्रिज्या. सो √2 gm/r याचं उत्तर काय येतं बघा ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे 11.18 किलोमीटर पर सेकंद. ओके तर 11.18. हां तर जवळपास एस्केप वेलॉसिटी किती असते तर काही लोकांना माहिती सुद्धा असेल की 11.8 किलोमीटर पर सेकंद. ओके हां तर म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक हे. हां नेक्स्ट 17 बघा 17th काय म्हणतो क्वेश्चन नंबर 17th. उपग्रहाची कक्षा भूपृष्ठावरून बरोबर 35,780 किलोमीटर इतक्या 36,000 किलोमीटर इतक्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग काढा. ओके हां तर अगेन तर इथे आपल्याला माहिती आहे की दॅट इज व्हॉट r+h. आपण जर का बघितलं तर r काय रेडियस ऑफ दी अर्थ आहे आणि h काय आहे रे हाईट. तर तुम्ही जर का बघितलं 36,000 किलोमीटर तुम्हाला माहिती आहे की हे हाईट कशाची आहे रे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे ना त्याची आहे. तुम्हाला असेल अरे आहे ना अभ्यासक्रम तुम्हाला फिजिक्समध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. हां तर आता जी आहे आर आहे r+h तो √gm/. तो जेव्हा gm तुम्ही जर माहीत असेल तर पृथ्वीच्या ती काय √gm/r. हां √gm/r करा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा तुम्हाला तिथे gm/r झालं विश्लेषणामध्ये त्याला अंडररूट करा √gm/r करा त्याला विश्लेषणामध्ये. बघा प्रश्न क्रमांक 17 तिथे काय झालं आहे v = व्हॉट gm/r झालं ना त्याला अंडररूट करा. ते वर्गमूळ टाकायला विसरले तिथे वर्गमूळ √gm/r आणि ते व्हॅल्यू टाकायच्या आणि काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. सो द आन्सर काय येतं 3.8 किलोमीटर पर सेकंद 3.8 किलोमीटर पर सेकंद. बरोबर आहे. हां नेक्स्ट विचारलं आहे त्यांनी
उदाहरण 17 मधील उपग्रहाला एक परिक्रमा पूर्ण करण्यास किती अवधी लागेल? सो टाइम पिरियड इज व्हॉट? T². एक पूर्ण वर्तुळाकार आहे. वर्तुळाकार असेल तर पूर्ण पेरीमीटर काय असतो रे वर्तुळाचा? 2πr. अरे 2πr आहे ना पेरीमीटर. वर्तुळाकार पूर्ण फिरायचं असेल तर पूर्ण डिस्टन्स किती कव्हर करायचं? 2πr. बरोबर आहे, तो अंतर आणि त्याला लागणारा कालावधी. आता मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला हे आलेलं आहे. ओके, सो व्हेलॉसिटी वॉज डिस्टन्स अपॉन द टाइम. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? अंतर भागिले टाइम पिरियड. ओके, सो टाइम म्हणजे काय? 2πr डिवाइड बाय व्हेलॉसिटी v. हां, तर v 2πr डिवाइड बाय v करा त्याला. t म्हणजे काय? 2πr डिवाइड बाय v. v म्हणजे काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आलेली आहे. किती आहे रे व्हेलॉसिटी? 3.08 आणि 2πr. ओके, तर त्याचं किती येतं की सरळ सरळ आहे तुम्हाला, पण आपल्याला ॲक्च्युली हा प्रश्न क्रमांक 2च आहे. 36,000 तुम्हाला माहीत अभ्यासामध्ये माहिती असलं पाहिजे की 36,000 किलोमीटर अंतरावरती काय असतं रे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा टाइम पिरियड काय असतो? 24 तास. किती असतो? त्याला जिओ स्टेशनरी का म्हणतात? कारण पृथ्वीचा रिव्होल्यूशनचा रोटेशनचा कालावधी आणि त्या सॅटेलाइटचा रोटेशनचा कालावधी काय असतो? सेम असतो. म्हणून जेव्हा आपण पृथ्वीवरनं त्याच्याकडे बघतो तेव्हा तो आपल्याला नेहमी स्टेशनरी दिसतो, कारण आपल्याला त्याचा वेग फिरण्याचा काय आहे? सेम आहे ना. मग तुम्ही स्पीडमध्ये तुमचा मित्र सुद्धा त्या स्पीडने धावतोय तर तुम्हाला तो कॉन्स्टंट दिसेल ना, कारण स्पीड दोघांची काय आहे? तो रिलेटिव्ह मोशन जे आहे ते काय होतं त्यांचं? सेम राहतं. ओके, त्याच्यामुळे तो स्टेशनरी दिसतो. मग आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला एक रोटेशन पूर्ण करण्याला किती वेळ लागतो? 24 तास. तर याला सुद्धा स्टेशनरी सॅटेलाइटला किती लागणार आहे? 24 तासच लागतो. म्हणून त्याच्या आसपास उत्तर कुठलं आहे रे आपलं? 23 तास आणि काय 54 मिनिटे. बरोबर आहे. तो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे, पण सिंपल तुम्हाला लक्षात आलं की ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्सबद्दल, कारण 36,000 किलोमीटरवरती कोण राहतो? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट राहतो. हे तुमच्या अभ्यासामध्ये आहे. ओके, हां, तर उत्तर काय येईल? 23. ओके, हां. नेक्स्ट 19 बघा. एखाद्या ग्रहाची वस्तुमान पृथ्वीच्या वजनापेक्षा 8 पट जास्त आहे. सो 8 टाइम आणि तिच्या त्रिज्येच्या काय? त्रिज्या जी आहे ती त्याच्या काय? दुप्पट आहे. तर मग त्याच्यासाठी एस्केप हे काय असेल? तर √2gm/r. आणि आरला आता तो चेंज करा तुम्ही त्याच्या रिस्पेक्टिव्हली. त्याच्यामध्ये पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला आलेली आहे. किती असते पृथ्वी एस्केप व्हेलॉसिटी? त्यांनी दिलेली आहे 11.2 किलोमीटर आहे. मग दोघांच्या व्हेलॉसिटीज काय करा? दोघांची एस्केप व्हेलॉसिटी आहे आणि ती काय करा? कम्पेअर करा. तुम्हाला उत्तर येईल बघा, तिथे डिस्कशनमध्ये दिलेलं आहे आपण. तर ते चेंज करा. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेले आहेत. सो आन्सर काय येतं तुमचं? 22.4 येतं. ओके, हां. किंवा सिम्पल सेन्समध्ये मला सांगा, तो एक 8 पट आहे. रेडियस किती पट आहे? अरे मास 8 पट आहे. बाकी गोष्टी तर सेमच आहेत ना. मास काय आहे? 8 पट आहे. रेडियस किती पट आहे? 2 पट ना. 8/2 करा मला. किती येतात रे 8/2? 8/2 किती येतात? 4. पण हे अंडर रूट मध्ये. अरे एस्केप व्हेलॉसिटी इज अंडर रूट ना. सो √4 इज इक्वल टू व्हॉट? वर्गमुळामध्ये 4 म्हणजे किती? 2. मग ती जी व्हेलॉसिटी आहे ती या व्हेलॉसिटीच्या काय होईल? दुप्पट होईल. ती 11.2 आहे तर ही किती होणार? 22.4. संपल. ओके, कळलं का? हां. आता तुम्ही 8 ने 2 का भाग दिला? कारण फॉर्म्युलाच आपला की जीएम मास जो आहे तो वरती राहतो आणि रेडियस जी कधी काय असते? खाली असते. मासला पण रेडियसने काय करतो? दुभागतो. आता दोघांचे मास आणि रेडियस कॅन्सल होऊन जातील. बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट सेम राहील. मास 8 पट आहे तर मास कॅन्सल होईल. वरती काय राहणार? 8. रेडियस काय? दुप्पट आहे तर रेडियस कॅन्सल होतील. राहणार काय? 2. 8/2 म्हणजे काय? 4. पण अंडर रूट मध्ये, कारण फॉर्म्युले अंडर रूट मध्ये येतील. कारण अंडर रूट मध्ये काय? कारण एस्केपचा फॉर्म्युलाच अंडर रूट मध्ये आहे ना. ओके, आणि √4 इज इक्वल टू व्हॉट? 2. तर व्हेलॉसिटी जी रेग्युलर व्हेलॉसिटी त्याच्या काय होऊन जाणार? दुप्पट. 11/2 इज व्हॉट? 22.4. असं थोडं थिंक करा तुम्ही याच्यामध्ये. ठीक आहे ना. सो असं थिंक करत जा. आणि हे यासाठी पण गरजेचं आहे, कारण ठीक आहे सीसीआय याच्यातनं मी घेतोय. ओके, पण तुम्ही जर का बघितलं असेल तर तुम्हाला मागच्याशी किती उदाहरण होते न्यूमेरिकल? 5 होते. किती होते? 5 ते 6 न्यूमेरिकल दरवर्षी येत आहेत. मागच्याशी 2च आले. त्याच्या आधी पुन्हा 4 की 5 होते. तर आता हे किती कंटिन्यू राहील ते सांगता येत नाही. पण 2017 पासून न्यूमेरिकल विचारायला आयोगाने काय केलेली आहे? सुरुवात. तुम्हाला हे तर सगळं तुम्हाला आलेलं असल्यास पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हां, ते फॉर्म्युला नसताना सुद्धा तुम्हाला हे सोडवता आले पाहिजेत उदाहरणं खरं तर. हां, 20वीसावं उदाहरण. भ्रमणकक्षा 2000 किलोमीटर उंचीवर असलेल्या स्पर्शरेषेतील वेग काढा. अगेन दॅट इज व्हॉट? एस्केप व्हेलॉसिटी आहे r+h. तर रेडियस आहे 6400 आणि त्याच्यामध्ये h हाईट आहे ती ॲड करा आणि ते सॉल्व करा तुम्ही. उत्तर तुम्हाला सॉल्व शोधून घरी करा त्याच्यामध्ये. सो 6902 मीटर पर सेकंद. ठीक आहे. हां, चला 21 ला या.
क्वेश्चन 21 सोपा होता 21. आणि मी पुन्हा मेंटेन ठेवलेल्या इकॉनॉमिक्सचे उदाहरणं आहेत, न्यूमरिकल्स आहेत, सगळ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवलेल्या पेपरमध्ये. ओके, फिलॉसॉफिकल सायकोलॉजी पण थोडे पॅसेजेस आहेतच त्याच्यामध्ये. भारतीय संसदीय लोकशाही यशस्वी ठरल्यावर डॉक्टर आंबेडकर आशावादी नव्हते असं म्हणता येईल का आपल्याला? त्यांनी फक्त सांगितलं होतं की जर का लोक असे असतील तर असं, पण याचा अर्थ ते आशावादी नव्हते असं म्हणू शकतो का? नाही. ओके, म्हणजे आशावादी नसतं की फेलच होईल किंवा निराशेच्या रचनेत बघणं असं नाही आहे. पण त्यांनी सांगितलं होतं की आपण चांगली कॉन्स्टिट्यूशन बनवलेली आहे, पण लोक जर फॉलो नाही करणार तर असं होणार नाही. पण याचा अर्थ आशावादी नव्हते असं आपल्याला म्हणता येणार नाही थेट. हां, राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या कल्पना प्रस्तुत केल्या होत्या. बरोबर आहे. ॲनी बेझंट आणि त्याचा उल्लेख आलेला आहे का? हां, तर इथे उत्तर काय फक्त ब, पर्याय क्रमांक 2. सुशासनाच्या प्रसंगाचे प्रमुख कारण कोणते आहे? भारताच्या फाळणीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की सुशासन राखण्यासाठी मूल्यांबरोबर काय करावी लागली? तडजोड करावी लागली. त्याबद्दल झालं, त्यामुळे झालं ना, नाही का? नेत्यांमध्ये नीतिमत्ता तत्वाचा अभाव याचा परिणाम म्हणून राज्यघटनेच्या मूल्यात झालेली घट. ओके ओके ओके, येस येस येस. एक मिनिट, इथे आपण बघूयात. प्रजासत्ताने प्रभू तत्त्वीय राजकारणाने सौम्य केली, याचा परिणाम म्हणून सुशासनात पेच प्रकार निर्माण झाले. हा येस, आन्सर शुड बी 3. 22 3 करा प्लीज. 22 आन्सर 3. उतार्यानुसार पोलीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय चळवळींच्या मूल्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे ना? यस ऑर नो? हां, ठीक आहे. आपण मोठी शब्दाला थोडं हे करू शकतो, पण तरीही ते एकदम चुकीचं ठरत नाही. आपण होल्ड ठेवूयात. डॉक्टर आंबेडकर सुशासनाला येणार पेचपर्यंत अंदाज आला होता आणि म्हणूनच त्यांनी परिस्थिती सोडण्यासाठीची उपाययोजना सुचवली. कोणती उपाय सुचवली आंबेडकरांनी? आंबेडकरांचे उल्लेख 3-4 वेळा आले, पण त्यांनी उपाययोजना सुचवली की असं झालं तर असं कराल, असं कुठे आहे का? नाही. ओके, भारताच्या फाळणीमध्ये राज्य तयार करण्याची बंधने पडली. बरोबर आहे. येस, प्रॉब्लेम आले ना. भारत सरकारचा कायद्याच्या राज्यघटनेचा आधार ठरला. हां, बरोबर आहे ना. आता राज्यघटना 35 वरती आधारित आहे, म्हटलं 80% काय सेमच आहे. तर हे पण बरोबर आहे. चुकीचं काय उत्तर? पर्याय क्रमांक 2. हां, पुढील घटना कालक्रमानुसार लावा. नेहरू रिपोर्ट अहवाल प्रस्तावित केला कधी झाला रे? 28. ॲनी बेझंट वगैरे प्रस्तावित केली खूप आधी, समजा त्याच्या किती आहे? 1895. हां, अंतिम राज्यघटना कधी तयार झाली? म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर झाली असेल ना कदाचित. काही गोष्ट 1950. हां, आपल्या देशाची फाळणी झाली 47. आता याच्यात दिलेलं नाही 47, ठीक आहे. पण मला सांगा, राज्यघटना तर त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे की फाळणीमुळे स्वातंत्र्य फाळणी झाली, मग फाळणीमुळे नंतर त्याचा इफेक्ट कशावरती पडला? राज्यघटना पडला. म्हणजे फाळणीच्या नंतरच राज्यघटना काय आली? तुम्ही म्हणाल की असं नसतं, आयोगामध्ये आपण अजून करू शकत नाही. अरे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे ना की फाळणीमुळे राज्यघटना बनवल्यावरती काय आली? बंधने. म्हणजे फाळणी आधी झाली होती तेव्हा राज्यघटना बनवून चालू होती, तर अंतिम राज्यघटना त्याच्यानंतरच तयार झाली की नाही? येस. म्हणून उत्तर काय येईल? पहिले ब, नंतर काय अ, नंतर काय ड आणि नंतर क. उत्तर पर्याय क्रमांक 3. कळलं? हां. डॉक्टर आंबेडकरांनी डॅश आणि सोपा प्रश्न यांचा धोक्याचा इशारा दिला आहे. मूल्य आणि मानके. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे का उल्लेखित? हां, बघा त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरचा उल्लेख आलेला आणि त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे की मूल्य आणि मानके याचं आहे. आता यांनी जबाबदारी आणि दायित्व ही सुशासनाची मूल्ये सांगितलेली आहेत. बरोबर आहे ना. पण इथे पहिली लाईन बघा, जबाबदारी आणि दायित्वाचा उल्लेख केलेला आहे, पण ती जी मूल्ये आहेत त्याच्यामुळे त्यांनी धोक्याचा इशारा दिला नव्हता, असा आहे का उल्लेखित? तर ते कशामध्ये? मूल्य आणि मानके यांचा समावेश करून नंतर दिला होता त्यांनी. ठीक आहे, तर उत्तर काय होणार? 4 होईल. हां, 26 to 30. मला वाटतं हे उदाहरण ह्या पॅसेजनं आपण याच्यातनं घेतला होता, आपल्या स्टेट बोर्डाच्या याच्यामधनं. हा होता की तो दुसरा होता आधी? मला कोणतरी एक मी स्टेट बोर्डामधनं घेतलेला आहे. कारण त्यात काहीतरी आले ना मागच्या इयत्तेत आपण शिकलो, मला ते डिलीट करायचं राहिलं. मागच्या इयत्तेत असं काहीतरी आलं होतं त्याच्यामध्ये. हां हां, कोणतरी एक पॅसमध्ये आलं होतं सायन्सच्या. ठीक आहे. हां, चला 26. विधारकडा कोणती विधाने योग्य आहेत? ओके, योग्य विधाने कोणती? पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेणारी व शरीर रचना व कार्य नियंत्रित ठेवणारी जनुके डीएनएच्या सहाय्याने कार्यरत असतात व ती आरएनएमध्ये आढळून येतात का रे? ती कशात आढळून येतात? डीएनएमध्ये आढळून येतात. आणि नियंत्रण कोण ठेवतं? आरएनए. ती जी बरोबर आहे ना. तर हे उलटं केलंय मी, आरएनए जागी डीएनए, डीएनए जागी काय? आरएनए. वाचा तुम्ही. पहिलं अविधान काय होणार? चुकीचं आहे. तर ती डीएनए मध्ये नाही आरएनएत आढळून येते. कशामध्ये आढळून येतात? डीएनए मध्ये आढळून येतात. बरोबर आहे ना. हां, तर
पहिलीच ओळ आहे ना, पॅसेजची पहिली ओळ वाचा. DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींमध्ये भाग घेतात. मदत कोण करतं? RNA. हां, तर DNA जागी RNA, RNA जागी फक्त मी इथं एक्सचेंज केलेलं आहे, बाकी सेम आहे. प्रतिनिर्मितीसाठी आवश्यक असणारी माहिती जनुकांमध्ये साठवून ठेवलेली असते, बरोबर आहे? येस. हां, प्रथिने तयार करण्यासाठी अमिनो आम्ले पुरवण्यासाठी mRNAची भूमिका महत्त्वाची आहे. नॉट mRNA, इट इज tRNA. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेल्या 3 न्यूक्लियोटाइड संचाच्या स्वरूपातील काय? संच, बरोबर आहे. तर उत्तर काय होणार? ब आणि ड, पर्याय क्रमांक 4. हां, योग्य जोड्या लावा. ट्रान्सलोकेशन स्थानांतरण म्हणजे काय रे? रायबोझोम mRNA. हां, प्रतिलेखन ब RNA. हां, म्युटेशन जनुकातील न्यूक्लियोटाइडने आणि ट्रान्सलोकेशन काय? tRNA वरील अँटीकोड तयार होणे, बरोबर आहे. उत्तर केलं पर्याय क्रमांक 2. अरे सगळ्या गोष्टी तशा दिलेल्या आहेत. तुम्ही बघा पॅसेजमध्ये जा, थेट दिलेले आहेत. तुम्ही वाचता की नाही पॅसेज, की सोडून दिला होता? ओके, सोडा तरी चालेल, पण यापेक्षा तो न्यूमरिकल बेसवाला थोडा अवघड आहे तुम्हाला. ते एस्केप व्हेलॉसिटी तो स्किप केला तर चालेल त्याच्यामध्ये. आता बघा, तेव्हा मी आता आपल्याला अप्रोच चेंज करायचा आहे. मी आधी विद्यार्थ्यांना की सायन्स बेस पॅसेज प्रत्येक करून जा किंवा हे करा, तो सोडवायचा शेवटीच. पण तिथे जिथे एक मार्क काउंट होता सीसॅटमध्ये, तेव्हा आताच्या स्थितीमध्ये जर न्यूमरिकल बेस पाकशाळेसारखा आला तो प्रसमान्यचा वगैरे पॅसेज तुम्ही सोडून दिला तरी काय चालणार. पण लक्षात ठेवायचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर 50 पॅसेजवरती प्रश्न आले तर 35च्या बिलो तुमचा अटेम्प्ट जाता कामा नाही. 35च्या बिलो म्हणजे एखाद 2 पॅसेज तुम्ही दोन एक पॅसेज सोडले तरी, एखादा फिलॉसॉफिकल आला एकदम आणि एखादा काय आला न्यूमरिकल बेस्ड आला तर तो तुम्ही सोडू शकता सुद्धा, स्किप सुद्धा करू शकता. पण 35च्या बिलो तुम्ही पॅसेजमध्ये जाऊ नका अटेम्प्ट करताना, ठीक आहे. 35 शुड बी युअर अटेम्प्ट. दुसरं महत्त्वाचं की जसं मी सांगतो नेहमी की जर का तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचता, तुम्ही काय करता की वाचत म्हणजे पूर्ण तुम्ही सॉल्व्ह करता, असं पण नाही आहे. तुम्ही पॅसेज वाचत असताना जे तुम्ही पॅसेज वाचता 3-4 पॅसेजचा एक स्लॉट तुम्ही घेतला आणि त्याला 20 प्रश्न असतात. 4 पॅसेजमध्ये किती प्रश्न? 20 प्रश्न. त्यापैकी 2-1 जर का तुम्हाला समजतच नसतील काय असतील तर तुम्ही 2-1 प्रश्न काय करू शकता? स्किपसुद्धा करू शकता आता. कारण आता आपल्याला क्वालिफाय करायचं आहे, त्याच्यामुळे उगाच काय असं जर का युअर मिनिमली चांगले तुम्ही हे करतात तर उगा 55-60 पर्यंत सुद्धा अटेम्प्ट तुमचा जो काय तो काय 55 अटेम्प्ट सुद्धा काय सफिशियंट, म्हणजे तो चांगला अटेम्प्ट असा पाहिजे. म्हणजे काहीतरी मारले म्हणून 55 मारले याला काय अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. ओके, GS मध्ये पण लक्षात घ्या, अनेक लोक मागच्या वेळेस खूप जास्त अटेम्प्ट करायचे म्हणून 100 मी जेव्हा ऑब्झर्व करतो OMR तेव्हा हे पण लक्षात घ्या, असं काही नाही. आता काही लोक म्हणतात की नाही 100 अटेम्प्ट करून यायचेच, तर मी ऑब्झर्व केलंय काही लोक आहेत पण की त्यांचं रूलच आहे 100 पैकी 100 अटेम्प्ट करतात, पण त्यांचा स्कोर सुद्धा काय होतो? वाढतो. पण 100 अटेम्प्ट करून 200 पैकी 20-25 मार्क घेणारे पण मुलं आहेत. म्हणजे ते तुम्ही ठरवा की तुम्हाला काय फिजिबल पडतं. मी पर्सनली नेहमी बिलीव्ह करतो की GSचा पेपर सोडत असताना 100 मार्क मारणं हे मला मूर्खपणा वाटतं खरं तर, बट दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. पण असे टॉपिक मी बघितलेले आहेत, माझे अधिक विद्यार्थी आहेत, ते म्हणत नाही सर आम्ही 100च मारतो आम्हाला ते फिजिबल पडतं. तो त्यांना रूल फिजिबल पडला आणि कोणी अधिकारी म्हणतो म्हणून तुम्ही मारणं असं नाही आहे. ओके, नाही तर काही लोक नाही अधिकाऱ्यांनी सांगितलं 100 माराच लागतात आणि फुल मारून राहिले त्याच्यामध्ये आणि मग तर सगळे निगेटिव्हमध्ये चालले. असंही करू नका, कोणाला ब्लाइंडली फॉलो करू नका. प्रत्येकाला एक मी नेहमी सांगतो ना, प्रत्येक क्रिकेटरची एक प्लेइंग स्टाईल वेगळी आहे. जर विराटने ठरवलं की मी कॉपी करणार पूर्ण सचिनची प्लेइंग स्टाईल, तर हे कधी जमलं का? कधी तो विराट बनला असता का? इच प्लेअर हॅज इट्स ओन प्लेइंग स्टाईल. सौरव गांगुली वेगळा होता, राहुल द्रविड वेगळा होता, सचिन तेंडुलकर वेगळा होता, विराट वेगळा आहे, रोहित वेगळा आहे, बरोबर ना. सो एव्हरी टॉपर हॅज इट्स ओन. तर तुम्हाला तुमची गोष्ट डेव्हलप करत मी जे सांगतो, अधिकारी जे सांगतात त्यातनं तुम्हाला ज्या फिजिबल वाटतात त्या गोष्टी घ्या आणि जे तुम्हाला नाही वाटतं तर ते घ्या. तुम्हाला वाटतं की नाही GS 100 मारूनच मला मार्क चांगले येतात तर तुम्ही घ्या पण. ओके, पण जर का तुम्हाला वाटत असेल की नाही उलट त्यामध्ये मी निगेटिव्हमध्ये चाललो तर तुम्ही टेस्टमध्ये 1-2 वेळा अप्लाय करा. पण मग जर का नाही तुम्हाला मार्क येत आहेत, तुमचे इम्प्रूव्ह होत आहेत, तर उगाच फालतूच्या रिस्क घेऊ नका. म्हणून जितकं अटेम्प्ट करणं रिस्क घेतली पाहिजे GS मध्ये आता, कारण आपल्या इथे निगेटिव्ह जे आहे ते किती आहे रे? 1/4 आहे. आपलं निगेटिव्ह किती आहे? 1/4 असल्यामुळे डेफिनेटली UPSC पेक्षा आपल्याला रिस्क आपण जास्त याच्यामध्ये घेऊ शकतो. पण जर तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल तर निश्चितपणे रिस्क तुम्ही घ्याच, 100% रिस्क घ्यायची त्यामध्ये, ठीक आहे ना. पण 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे किंवा 4मध्ये कन्फ्युजन आहे म्हणून अटेम्प्ट वारंवार म्हणून काहीतरी मारायचं, इट इज नॉट अ रिस्क. हा पूर्ण मूर्खपणा आहे निवड. ओके, त्याला काही रिस्क नाही म्हणत की काहीच समजून घेतला प्रश्न तरी मारा रे, तो या गोष्टीला मी मानत नाही खरं तर. ओके, सो म्हणून 2 याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही रिस्क घ्या. आणि जर का तुमची फक्त 30च पहिल्या राऊंडमध्ये 30च प्रश्न बरोबर येत असतील तर मग तो तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. उगाच एक्झाममध्ये गेला GS मध्ये अटेम्प्ट कुठल्याही परिस्थितीत 85च्या बिलो तर मारूच नका. मी म्हणेल 80-85 तर च्या बिलो अटेम्प्ट जाता कामा नये. त्यामुळे ते जातं तुमच्या 50 आणि 60च अटेम्प्ट होते तर मग तुम्हाला रिस्क घ्यावी लागणारच आहे. ओके, तर त्याच्या बिलो तर अटेम्प्ट होता कामा नयेच तुमचा, कारण यंदा
GS वरती खूप जास्त भर आपल्याला द्यावा लागणार आहे ना, तर त्याच्यामुळे अटेम्प्ट 85च्या बिलोचं तुमचा जाण्याचं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नाहीच आहे. म्हणून मला विद्यार्थी म्हणतात की 60 अटेम्प्ट केले मी फक्त GS मध्ये, पण जे केले ते बरोबर केले. आपल्याला जे बरोबर वाटतात ना ते चुकतात आयोगाच्या कीमध्ये. बरोबर आहे, अनुभव असेल ना तुमचा. त्यामुळे तसं करू नका. 60 आणि 50 अटेम्प्टनी काही होणार नाही आहे. इव्हन मला 70 अटेम्प्टसुद्धा काहीच नाही आहे. 85 अभोवच, 85 तर असताच पाहिजे तुमचा. 80 तो 85. ठीक आहे, हे लक्षातच ठेवा तुम्ही. आणि टेस्टमध्ये सुद्धा करताना तसंच प्रकारे हे करा. ओके, रिस्क घ्यावी लागणार आहे, पण असं काही प्रश्नच माहिती नाही म्हणून त्याला काही करणं याला काही अर्थ होत नाही आहे. ठीक आहे. हां, देन 28 बघूयात. हरिगोविंद खुराना यांना कोणत्या कामगिरीबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले? पर्याय क्रमांक काय? 4. ट्रिप्लेट कोडॉनचे स्वरूप काय करणे? नाही, सॉरी, अमिनो आम्लाकरिता असणारे कोडॉन शोधणे. हां, 4 म्हणजे फक्त ब, सॉरी. हां, तर अमिनो आम्लाकरिता असणारे कोडॉन शोधणे, पर्याय क्रमांक 4 फक्त ब आहे उल्लेखित. आणि त्यांना कोणत्या देशासाठी देण्यात आलेलं आहे पारितोषिक? अरे देश कोणता म्हटलं मी? सिटिझनशिप कोणती होती त्यांच्याकडे? भारतीय, अमेरिकन. ओके, ते भारतीय होते. भारतामध्ये रिसर्च करायला पैसे द्यायला नकार दिला होता सरकारने. त्यांनी म्हटलं होतं माझं रिसर्च पूर्ण हे जग बदलेल किंवा हे करेल, पण भारताने नकार दिला होता म्हणून ते US मध्ये शिफ्ट झाले. त्यांच्याकडे सिटिझनशिप तेव्हा कोणती होती? US ची. पण जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला तेव्हा सर्वात जास्त उत्सव भारतानेच साजरा केला की आमच्या माणसाला नोबेल मिळाला. ओके, त्यांनी कधीच हे बोललं नाही त्याच्यामध्ये की भारतात हे आहे म्हणून. ओके, सो इंडियन्स लोक. तर 29. DNA अयोग्य जोडी कोणती? काय बरोबर आहे हे? हां, सेंट्रल डोग्मा RNAच्या माध्यमातून DNA होणे प्रतिनिर्मिती. tRNA पेप्टाइड बंधाच्या सहाय्याने अमिनो शृंखला तयार करते का? कोण तयार करते रे? rRNA. सो क चुकीचं. आणि आपल्याला चुकीचंच विचारलेलं आहे. प्रश्न काय विचारला? अयोग्य. rRNAचे कार्य mRNA वरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक अमिनो आम्ले पुरवणे. सो कोणाचे कार्य आहे ते? टी मी फक्त इंटरचे एक्सचेंज केलेला आहे. तो पॅसेज सोपा आहे, तसं काही हे नाही आहे फक्त. ओके, लँग्वेज थोडी टफ आहे. तर अयोग्य जोडी विचारली तर उत्तर काय होईल? क आणि ड. पर्याय क्रमांक काय? 4. हां, 30. mRNA निर्मिती संदर्भात पुढील विधानाचा विचार करा व योग्य विधाने कोणती ते निवडा. उत्तर काय येत आहे? 3 येतं अ आणि ड. येस. हां, नो नीड टू डिस्कशनचं उत्तर काय येईल? हां, DNAच्या धाग्यांचा वापर केला जातो का रे? अविधान बघा. ही निर्मिती DNAच्या जनुक साखळीतून, बरोबर आहे. हां, त्यानंतर पुढे काय दिलेलं त्यांनी की ही निर्मिती जी आहे, हां, तर त्यामध्ये DNAच्या दोन्ही धाग्यांचा वापर केला जातो नाही. हां, एकाच धाग्याचा वापर केला जातो, 2 आहे का? नाही. हां, mRNAच्या रेणू वापरण्यासाठी धागाचा क्रम परस्पर विरुद्ध असतो का? परस्पर काय असतो? पूरक असतो. पूरक असते म्हणजे काय? सपोर्टिव्ह असणे. दॅट इज अन सप्लिमेंटरी. बरोबर आहे ना? हां, हा प्रक्रिया प्रतिलेखन म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. हां, तो उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. 31. होमोसेपियनच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? त्याच्या आर्थिक सामाजिक प्रगतीमध्ये मिथक मोठे योगदान आहे. बरोबर आहे का? नाही आहे. 31 बरोबर होईल. अरे मिथक कथांमुळेच तो म्हणतो ना एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यात वगैरे वगैरे. अपरिचितांसोबत कार्य करणे हे त्याचं एक लक्षण आहे. बरोबर आहे. ते भिन्न कायद्याचे पालन करतात का? नाही. ते कसे करतात? समान कायद्याचे, समान मूल्य असलेल्या कायद्यांचे. ते कायम सत्यता पडताळणारेच प्रश्न विचारतात आहे? नाही. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. नेक्स्ट बघा. उतार्यामध्ये लेखकाने कोणती वस्तुस्थिती मांडली आहे? मानवाने साधलेली प्रगती ही त्याच्या सत्यनिष्ठतेचे फलित आहे. असं आहे का रे? मानवाच्या प्रगतीचे गुपित काय आहे? काल्पनिक गोष्टींची निर्मिती. बरोबर आहे ना? हां, तर उत्तर काय? पर्याय क्रमांक
3 फक्त ब. हां, सर्व धार्मिक कल्पना सत्याचे अधिष्ठान आहे का रे? उलट तो म्हणतो मोस्ट ऑफ द स्टोरी ज्या आहेत धर्माच्या त्या काय आहेत? चुकीचे आहेत असं म्हणतो ना तो म्हणतो हॅरी पॉटरचे जसं मनखंडात आहे तसंच धर्माचं काय त्यासोबत तो कम्पेअर करतो ना. हां, सत्याची पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी विश्वास ठेवायला मानव तयार होत नाही. उलट मिथक कथामध्येच तो विश्वास ठेवतो ना. तर हे कसं होईल रे? तो उत्तर गेल पर्याय क्रमांक 3. हां, नेक्स्ट 33. जगातील अब्जावधी लोक धार्मिक कथांवर विश्वास ठेवत आहेत कारण त्याच्याबद्दल ते ठोस पुरावे उपलब्ध आहेत. ठोस पुरावे उपलब्ध आहेत नाही. तो अविधान काय होणार? चुकीचं होईल. ओके. हां, देन अनेक लोकांनी सत्यामागे असत्य गोष्टी विश्वास ठेवल्या तिचे रूपांतर सत्यात होते. असं कसं? सातत्याने असत्य गोष्टी विश्वास ठेवल्या त्याचे सत्यात रूपांतर होऊन जातं आहे का? धर्मामध्ये परोपकारी क्षमता आणि प्रभाव आढळून येतो. बरोबर आहे. कत इच्छितपणे योग्यच होईल. कल्पित बाबी लोकांना दीर्घकाळ आनंद देऊ शकत नाहीत. अरे उलट देतात ना. तर हे सुद्धा काय होणार? चुकीचं. हां, तुमचं काय म्हणणं आहे ब बद्दल? ठीक आहे, बचा काय डाऊट आहे सांगा. इथे कुठे आहे? थर्ड पॅरा कोणतं? सेकंड पॅरा लास्ट लाईन का? परंतु तरीही अब्जावधी लोक हजारो वर्ष या गोष्टी विश्वास ठेवत आले आहेत. याचाच अर्थ काही खोट्या बातम्या चिरकाल टिकल्या नाही. चिरकाल टिकणे म्हणजे ते सत्य होऊन जाणे असं नाही आहे. जी असं ते पण ते सत्यात रूपांतरित झाल्यात लोकांनी विश्वास ठेवला म्हणून. अरे ते खोटीच गोष्ट आहे पण त्या गोष्टी अजूनही काय आहेत? टिकून आहेत स्टोरीज. पण त्याच्यामुळे ती असत्य गोष्ट सत्य झाली असं नाही ना. कळतं का तुम्हाला? सो दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट? पर्याय क्रमांक 2. ओके. कोणत्या गोष्टींमुळे लोक आपल्याला नाराज होतील अशी भीती लेखकाला वाटते? धर्माचा प्रभाव नाही. धर्माची आणि खोट्या बातम्यांची काय सांगड घातल्याने. येस, सूत्र पर्याय क्रमांक 3. त्यांनी तेच कम्पेअर केलं. तो म्हणतो मग लोकांना कदाचित ही गोष्ट हे करू शकते. उताराची मध्यवर्ती संकल्पना कोणती? मानवाची सत्यनिष्ठा लोकांच्या लक्षात आणून देणे. मानवाच्या जीवनातील कल्पित गोष्टींचा काय प्रभाव स्पष्ट करणे. धर्मग्रंथाची महासत्ता पुनर्प्रस्थापित करणे आणि विविध धर्मातील मिथक कथांचे एकत्रीकरण करणे. बेटर आन्सर इज व्हॉट? तो म्हणतो ना की या मिथक कथांचा फार मोठा प्रभाव आहे मानवाच्या जीवनाच्या डेव्हलपमेंटमध्ये. म्हणून उत्तर घेईल पर्याय क्रमांक. द क्वेश्चन इज अबाउट मध्यवर्ती संकल्पना. बरोबर आहे ना. हां, तो आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2. 36 to 40. माणसाच्या आफ्रिकेतील गवताळ प्रदेश ते शहरातील सिमेंटचं जंगल या प्रवासात फारसं काही बदललेलं नाही असं लेखक म्हणतो. याचं कारण काय रे? कारण आज सुद्धा आपल्याला काय आहेत? पूर्वीप्रमाणेच जगाशी जुळून घेण्यासाठी आपल्याला काय येत आहेत? अडचणी येत आहेत. बरोबर आहे ना. सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल? पर्याय 3 नाही का? बघा वरकणी पाहिलं तर सेकंड पॅरा. चला सेकंड पॅरा वाचा. आफ्रिकेतील गवताळ प्रदेश ते शहरातील सिमेंटचं जंगल या माणसाच्या प्रवासात तसं फारसं काही बदललेलं नाही. एखाद्याला असं वाटू शकतं की सिरियातील यादवी युद्ध विषमतात आपण आपल्या आजच्या समस्या म्हणजेच जुनेच प्रश्न पण व्यापक स्वरूप आपल्याला भेडसावत आहे. परंतु हा भ्रम आहे. आकार महत्त्वाचा असतो आणि इतर दृष्टिकोन पाहिल्यास आपण जुळून घेतलेलं नाही आहे. ओके. हां, तर आपण जुळून घेतलेलं नाही आहे. व्यापक स्वरूपात भेडसावत आहेत. जुळून घेण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. आणि काय न्याय संकल्पनेतील कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत नाही. तुम्ही काय म्हणताय? 4 नाही येणार. उत्तर काय येईल? 3 ना. जगाशी जुळून घेणं आपल्याला अजूनही काय प्रॉब्लेम येत आहे. हां, कोणतं? म्हणजे जुने प्रश्न पण व्यापक स्वरूपात भेडसावत आहे. परंतु हा भ्रम आहे. आकार महत्त्वाचा असतो आणि इतर अनेक दृष्टिकोन पाहिल्यास आपण ज्या जगात जगतो त्याच्याशी आपण जुळून घेतलेलं नाही. हा मग बरोबर आहे ना. जगाशी जुळून घेण्यात आपल्याला प्रॉब्लेम येतोय ना. जुने प्रश्न भेडसावत आहे हा भ्रम आहे. म्हणजे काय आहे? अपर्याय जो आहे तो काय भ्रम आहे. पण मेन काय म्हणजेच काय की अजून आपल्याला जगाशी जुळता येत नाही. तर कसं पाहिजे ना उत्तर. हां, इथे आन्सर कीमध्ये काय तुमचं? ते 36 तुम्ही काय दिलंय? 3च आहे ना आन्सर कीमध्ये. 36 3च आहे. हां 3च आहे.
आत दिलं असेल, नाही बाहेरची जी मेन आहे ती मेन आहे आपली, तर त्याच्या आत 3 करून घ्या. बाहेर बरोबर आहे ना? हां ठीक आहे. सो द आन्सर शुड बी 3. नेक्स्ट 37. न्याय आणि नैतिकता याबाबत लेखकाने उतार्यात कोणती विधाने केलेली आहेत? सो न्याय आणि नैतिकता याच्याबद्दल लेखकाने काय सांगितलेलं आहे? 37 आन्सर इज व्हॉट? न्याय व नैतिकता धारणा लाखो वर्षांपासून विकसित होत आहेत, आहे का? न्यायाची धारणा प्राचीन काळापासून विकसित झाली आहे, तर नैतिकतेची आधुनिक आहे. अरे दोन्ही पण काय आहेत? प्राचीन आहेत ना. नैतिकता आधुनिक असं कुठं बोललाय तो? नैतिकता आधुनिक आहे बोललाय का? नाही. न्याय नैतिकता लाखो वर्ष विकसित होत आहेत, नाही आहे का? बघा बघा आपल्या अन्य धारणांप्रमाणेच न्यायाची धारणाही प्राचीन कालापासून काय विकसित होत आहेत. आपल्या नैतिक धारणांची जडणघडण लाखो वर्षे होत आली आहे. ठीक आहे. आपल्याला जर तुम्हाला वाटत मग न्यायाची धारणा प्राचीन काळात विकसित झाली आहे तर नैतिकतेची धारणा आधुनिक आहे, हे कसं काय होईल रे? दोन्ही लाखो वर्ष. न्यायाची धारणा लाखो वर्ष, आता न्याय तुम्हाला नैतिकतेबद्दल लाखो वर्ष म्हटलेलं आहे, न्यायाबद्दल प्राचीन काळ म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण होल्ड ठेवूयात. प्राचीन काळ म्हणजे लाखो होईल असं पण नाही आहे, कारण मानवी संस्कृती आली आपल्याला माहिती, तर आपण होल्ड ठेवूयात. न्याय ही संकल्पना म्हणजे केवळ अमूर्त मूल्यांचा संच आहे, ही केवळ आहे का? नाही. ठीक आहे. 21व्या शतकातील नागरिकांकडे नैतिक मूल्यांची काय आहे? कमतरता आहे, हे आहे का उल्लेखित? कमतरता नाही म्हणतोय रे लेखक. थर्ड पॅरा बघा ना काय म्हणतो. प्रश्न मूल्यांचा नाही, धर्मनिरपेक्ष व्यक्ती असो की धार्मिक, 21व्या शतकातील नागरिकांना मूल्यांची कमतरता नाही, स्पष्ट आहे. तू तुझे जनरलायझेशन करून असे उत्तर नका काढू याचे की नाही आजकाल लोकांचं मूल्य कमी झालेलं आहे वगैरे. ओके हां, तर इथे बघा ना पॅसमध्ये तो उलट काय म्हणतो की नाही आहे ना. हां, तर आता मग उरतं काय पर्याय? दोनच मग बेटर उरतं. मग उत्तर काय घेईल? पर्याय क्रमांक 3. 38. आधुनिक जगाचे कोणते व्यवच्छेदक लक्षण लेखकाने उतार्यात मांडलेले आहे? न्याय आणि नैतिकतेच्या धारणांपासून माणसे काय दूर जाणे. ओके. न्याय आणि नैतिक कार्यप्रभाव कमालीचा काय, हे आहे का? सो बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. हां. जागतिकीकरणाच्या युगातील नेमकी कोणती समस्या लेखकाने उतार्यात मांडलेली आहे? आजच्या गुंतागुंतीच्या जगात नैतिक मूल्यांचे पालन ही प्रमुख समस्या आहे. तो स्वभावता पॅसेज. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. हां. खालीलपैकी कोणती विधाने योग्य ठरतील? जर का आपण ऑब्झर्व केलं तर मग कोणतं विधान काय ठरेल योग्य ठरेल हे आपल्याला बघायचं आहे. हां. सामाजिक व नैतिक दुविधा हे नैतिक धोरणांच्या निर्मितीमागचे कारण आहे. 40. जुन्याच समस्या आपल्याला नव्या स्वरूपात भेडसावता ही आपली धारणा आपण अल्पोपसरी एक भ्रम आहे. बरोबर आहे. आता ब राहील समजा. हां. कार्यकारण भावाच्या आकलनाशिवाय न्यायाची संकल्पना अस्तित्वात असू शकत नाही. बरोबर आहे ना. हां. ब आणि क. जुन्या काळात न्याय निर्णय करणे तुलनेने काय होते? सोपे होते. बोललाय का तो? कारण आता काय जग खूप वाढले ना, तो म्हणतोय. मग आता ब क ड आहे. हां. आता इथे आपल्याला जर का अ ला होल्ड सुद्धा येत असेल तर बेटर वे यू कॅन टेक दॅट व्हॉट. अशा ह्याच्यात काय करायचं की हे करत असेल, जर आपल्या बाकी 3 येत आहेत ना तर उत्तर काय मारायचं. आयोगामध्ये असं केलेलं आयोग नाही की ते काय देतात उत्तर वरील सर्व देतात अशा केसमध्ये. ठीक आहे ना. तर उत्तर बेटर आन्सर काय? पर्याय क्रमांक 4. हां. जर का एखादा रिजेक्ट एकदमच होत असेल, बघा सामाजिक व नैतिक दुविधा नैतिक धारणाच्या निर्मितीमागचे कारण आहे. आता जर एकदम जर हे बघा याला आपण होल्डा ठेवू शकतो की एकदम आपल्याला माहिती पडत नाही, पण याला एकदम आपण चुकीचं नाही म्हणू शकत त्याच्यामध्ये. ओके. त्याला आपण रिजेक्ट करू शकत नाही. मग अशा याच्यामध्ये काय घ्या? वरील सर्व घ्या. जर का हे निश्चितपणे चुकत असतं तर मग तर पण हे बाकीचे 3 आपल्याला जे पर्याय आहेत ते निश्चितपणे योग्य येत आहेत की नाही? ओके. सो बेटर वे टेक दिस आन्सर ॲज अन वरील सर्व घेत जा अशा केसमध्ये. आहे का? एक मिनिट तुम्ही एक मिनिट तिसऱ्या कुठे एक माणूस जेव्हा लहान राहत होता उपजीविका तेव्हा निर्माण सामाजिक समुदाय नैतिक धारणा निर्माण होत गेला. ओके. हा रे मग तर ठीक आहे. मला वाटतं पहिलं मला दिसलं हे नाही आलं. हां. पर्याय 4 वरील सर्व. ठीक आहे. नेक्स्ट. सत्याधीशांबाबत कोणती मतं लेखकाने मांडलेली आहेत? 41.
सत्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक वेळ सत्याच्या अभावानेच आढळतो. बरोबर आहे ना, त्यांच्याकडे वेळच नसतो ना. हां, म्हणजे अभावानेच आढळतो ना, खूप रेअरली. अनुनय आणि अपेक्षा हे सत्यजीवनाच्या जीवनातील काय अपर्याय घटक आहेत. हो, त्याला असं वाटतं ना लोकांनी त्याला फॉलो केलं पाहिजे वगैरे वगैरे. हां, समूहाच्या व्यक्ती अज्ञानापासून सत्याने मुक्त असतात नाही. सत्यधारण नोकरमांडीवर दरात फक्त अशी लोक असतात की पूर्ण असे लोक असतात का नाही. मोस्ट कसे लोक नसतात त्यांच्यावर त्यांना विश्वास नसतो ना. उत्तर काय पर्याय क्रमांक 1. हां, सत्याचा शोध लावण्यासाठी कोणत्या बाबींची गरज असते. प्रयोगशीलता जपणे आहे. सल्लागार व हे हेरस्थानचा फौजफाटा बाळगणे नाही. हे तुम्ही तशी रिजेक्ट करू शकता. सातत्याने मार्ग बदलत राहणे नाही. स्वतःचा विश्वास काय काय जनरल वेणी जरी तुम्ही विचार केला तर उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 3 आणि काय क. हां, लेखकाच्या मते एखादा विषय सखोलपणे शिकण्यासाठी कोणत्या बाबी काय ठरतात महत्त्वाच्या ठरतात. सो एखादी गोष्ट जर आपल्याला सखोलपणे आपल्याला अभ्यास करायची असेल तर कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. तर काय पाहिजे आपल्याला भरपूर वेळ. फक्त क. खालीपैकी कोणती विधाने योग्य ठरतील. सत्तेची उपलब्धता हे प्रत्येक विषयातील हस्तक्षेपाचे कारण ठरू शकते. बरोबर आहे का. येस आहे. जगात राज्य करणाऱ्यांसाठी सत्य शोध लावणे अतिशय सहज शक्य आहे. प तर काय होणार चुकीचं होईल ना. सहज शक्य आहे का. देन पोकळ घोषणा आणि शब्दांचा वापर हे अन्वयाचे एक प्रमुख लक्षण आहे. बरोबर आहे. हां, देन सल्लागाराच्या मदतीमुळे राजकीय प्रमुख मोठे उद्योग यांना भरपूर वेळ उपलब्ध होऊ शकतो. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. आणि क. महासत्ता व सत्य यांच्यामध्ये कोणते नाते असते. 45. महासत्तांचा कल सत्याला स्वतःच्या सोयीप्रमाणे वापरण्याकडे असतो. बरोबर आहे का. येस. हां, सो 45 एक बरोबर आहे. सत्याचा विपर्यास करणे अपरियत असते. बरोबर आहे. अरे महासत्तांपुढे अपरिय आहे ना, विपर्यास करतात की नाही. सत्याचा शोध घेण्यासाठी वेळ खर्च करण्याची चैन महासत्तांना परवडू शकते. हे होईल. आणि सल्लागार हे सुद्धा ही महासत्तांची सत्य शोधण्याची आयुधे असतात. तर हे सुद्धा होईल का. मग बेटर वे आन्सर काय होणार आहे तुमचं आणि ब. सॉरी आणि ब उत्तर 45चा ऑप्शन नंबर 1. इंग्लिश कॉम्प्रेन्शन एक्झाममध्ये बघा जर का डिफिकल्ट कॉम्प्रेशन इंग्लिश आलं तर न्यूमरिकल आणि इंग्लिश कॉम्प्रेशन तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. जसा 2021चा पेपर होता त्यात खूप सोपा होता इंग्लिश कॉम्प्रेन्शन. तो कोबलरचा काहीतरी पॅसेज होता ना तो. ओके. हां, तर त्याचं काहीतरी तो होता. त्यामध्ये 1 किंवा 2 प्रश्न अवघड होते पण बाकी 3 प्रश्न काय होती सोपी होती. पण असं माझं ऑब्झर्वेशन आहे की उलट इंग्लिश कॉम्प्रेशन जे आहे आधी थोडं सोपं यायचं पण आता काही वर्षामध्ये काय येत आहे थोडं टफ येत आहे. ठीक आहे ना. तर मागच्या वर्षी थोडं सोपं आलेलं तर थोडं तुम्ही याला स्किप जरी का केलं एक्झाममध्ये ओके जर का तुमचं बाकी पार्ट चांगला असेल तर एक न्यूमरिकल बेस्ड पॅसेज आणि हा इंग्लिश कॉम्प्रेशन इंग्लिशवर फक्त सोपा आला तर मग सोडवा नक्की. जसं 2021 सारखा आला तर सोडवा पण 20 सारखा किंवा 19 सारखा जर का आला तर तुम्ही स्किपसुद्धा केला तरी चालेल. ओके. तर ही तुमच्यावरती डिपेंडंट आहे कारण ते काहीतरी बुकचं वगैरे 2020ला कोणता होता ते काहीतरी बुकचा पुस्तकाचा काहीतरी पॅसेज होता त्याच्यामध्ये. ओके. आणि 2019मध्ये काही खूप मोठा लेंदीर पॅसेज होता तो काहीतरी लँग्वेज अंडरस्टँड कसा करतो याच्यावरती पॅसेज होता. अरे तुम्हाला पेपर पाठ असले पाहिजे असे GSचे CSATचे. ठीक आहे. तुम्हाला काहीच आठवत नाही आहे त्याच्यामध्ये. ओके. GSचा एक प्रश्न असा तुमचा हे झालं पाहिजे की यावर्षी कंबाईनमध्ये आलं होतं राज्य ते 20,000 21,000 काही प्रश्नसंच आहेत. आता काय ते असं ना 25,000 कोणी 27 आहे. एका पब्लिशनने काढलं 21 दुसरा 23 तिसरा 25 तेच चाललेलं आहे. किती असतात काय माहिती पण ते पूर्ण त्यातले प्रश्न तुमचे कोणत्या कोणत्या वर्षी काय काय झालेले आहेत ते तुमचे एकदम पाठ असले पाहिजेत प्रश्न. पाठ म्हणजे ते रट्टा मारणे पण कुठला कोणता प्रश्न का चुकला काय नाही हे सगळं तुमचं हे असलं पाहिजे लर्न असलं पाहिजे त्याच्यामध्ये की यावर्षी हा प्रश्न आलेला वगैरे वगैरे. ओके. तर तुम्ही जर का बघितलं ना यंदाच्या UPSCमध्ये सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड एखादा प्रश्न आलेला तो 3 वेळा आलेला आतापर्यंत आयोगामध्ये UPSCमध्ये सेम प्रश्न. ओके. मी जेव्हा 2011 पेपर दिला तेव्हा तो आला तर मला आत्ता पण आठवला पेपर मी जेव्हा आता UPSC बघितला तर. ओके. दुसरी गोष्ट मला वाटत नाही की GSचा एकदम UPSC अप्रोचला आयोग शिफ्ट होईल म्हणून इतक्या लवकर पण तरी पण तुम्ही थोडा अभ्यास करून ठेवा कारण फक्त क्वालिफाय झालं म्हणजे काय क्वालिफाय झालं म्हणजे फक्त आयोग UPSCचेच पेपर स्टडी करेल असं नाही आहे. आयोग पूर्ण क्वालिफायचा पॅटर्न जो आहे जर तो डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा आणतोय तो प्रीमध्ये सुद्धा कसे UPSC प्रश्न विचारतोय त्यावरती सुद्धा काय करणार ऑब्झर्व करणार. तर चर्चा चाललेली आहे आणि मला सुद्धा वाटतं की 23 किंवा 24 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न
येणारच आहे तुमचा, बरोबर ना. हां, तर ते तर हे करत असताना मग काय फक्त तुम्हाला त्यांनी पूर्ण स्टडी केला स्ट्रक्चर या कमिटीने, तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की प्रीमध्ये सुद्धा, कारण तुम्ही जर प्रीचा जीएसचा पेपरचा अप्रोच स्ट्रॅटजी सिलेबस लोकांचा सेम आहे, पण पूर्णतः यूपीसी आणि एमपीसीचं काय भिन्न आहे, प्रश्नांचं फ्रेमिंग वगैरे काय पूर्णतः काय भिन्न आहे. तर आपल्याला त्या अनुषंगाने सुद्धा थोडं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. मागच्या 4-5 वर्षातले पूर्ण यूपीएससीचे सुद्धा पेपर जे आहेत, सीसॅटच नव्हे तर जीएस सुद्धा सगळे चाळून घेतले पाहिजेत तुम्ही. ठीक आहे, 46-50 चला. कंपॅरिझन बिटवीन द टू कंट्रीज डिफिकल्ट. दोन देशांमध्ये कंपॅरिझन जी आहे ती डिफिकल्ट होते. याचं कारण काय रे? द कंट्रीज डिफर इन देअर इंटरनल पॉलिटिकल सिस्टम, बरोबर आहे. हां, द ईच कंट्री हॅज इट्स ओन कल्चर अँड नॅशनल रिसोर्सेस, बरोबर आहे. कंट्रीज विथ होमोजिनियस बॅकग्राऊंड आर मेनी इन नंबर. होमोजिनियस आहे का रे? हेट्रोजिनियस आहे ना, वेगवेगळं आहे ना. तो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. व्हॉट अकॉर्डिंग टू द चायनीज विजन कॅन बूस्ट द सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक, त्याबद्दलच पॅसेज आहे ना. हां, तो उत्तर काय पर्याय क्रमांक 1. हां, 48. विच ऑफ द फॉलोइंग हॅव चायनीज आयडेंटिफाईड ॲज देअर पिटफॉल फ्रॉम देअर पास्ट. त्यांच्या पास्टवरनं काही पिटफॉल चायनीज लोकांना मिळू शकतात. लॅक ऑफ ओरिएंटेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी टुवर्ड्स इकॉनॉमिक ग्रोथ, बरोबर आहे. हां, नाही आहे ना रे उल्लेखित, पिटफॉल फ्रॉम देअर पास्ट. हां, हां बघा, त्यांनी काय, चायनीज vision is to prepare country to enter into the ranks of middle developed nations by the middle of 21st century. Acceleration of national economic growth and social development relying on advanced science and technology is pivotal. This document describing Chinese vision state that science and technology constitute premier productive force and represent the great revolutionary power that can be propel economic social development. It is interesting to note that the main lesson to the Chinese have drawn from their past, performing their failure to promote science and technology as a strategic tool for empowerment. हां, म्हणजेच काय की इकॉनॉमिक ग्रोथसाठी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आहे का? नाही. हां, तर मग 48 का पहिलं का नाही येणार? होईल ना. हां, पुढे बघा त्यांनी काय काय मेन्शन केलं. दे ऑल्सो पॉईंट टू द अब्सेन्स ऑफ मेकॅनिझम अँड मोटिवेशन इन देअर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी टू प्रमोट द डिपेंडन्स ऑन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सिमिलरली दे होल्ड देअर सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल एफर्ट्स वेअर टू बी ओरिएंटेड टुवर्ड्स द इकॉनॉमिक ग्रोथ. आहे स्पष्ट लाईन आहे बघा, ओरिएंटेशन टुवर्ड्स इकॉनॉमिक ग्रोथ. तर ही फॉल आहे ना, लॅक होतं ना, तेच तर लॅगिंग होतं. 1, 2 आणि 3 तिन्ही येतील त्याच्यामध्ये. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. 48 द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन 4. हां, द सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल अकम्प्लिशमेंट ऑफ द चायना कुड व्हॉट, काय करणार ते? सो दे गेट ट्रान्सफर इन टू द प्रोडक्टिव्ह फोर्सेस. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 2. त्यातनं प्रोडक्टिव्हिटी वाढेल ना चायनाची, त्यांचं ते म्हणणं आहे ना. हां, विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेक्टेड रिझल्ट ऑफ चायनाज न्यू विजन. च्या न्यू विजनमुळे चायनाचं काय काय होणार आहे त्याच्यामध्ये? टू आर्ग्युमेंट द पीपल अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल त्यामुळे, हो की नाही? येस. टू टॅकल द प्रेशर इफेक्टिव्हली टू ब्रॉड ऑन बाय पॉप्युलेशन, वाढत्या लोकसंख्येला सपोर्ट मिळाला पाहिजे. येस. युटिलाइज द मॉडर्न टेक्नॉलॉजी टू ब्रिंग इन द लॅटंट पॉवर अंडर द कंट्रोल. एक मिनिट, हे आहे का? emphasize critical improving few features key conventional weapons. Self defense capabilities enable parity defense and science and technology. एक मिनट. Chinese vision therefore aimed at exploiting state art science technology enhance national power and strength, improve people's living standard, focus on resolving problems encountered in the large scale industrial and agriculture growth, and effectively control the pressure brought by the population, resources and the environment. Okay. In 2020 aimed at bringing the main industrial sectors up to the technological level achieved by the developed countries in 70s and 80s. Okay. Attend the 21st century. तर आता याच्यामध्ये आपण काय काय बघूयात. मॉडर्न टेक्नॉलॉजी बिंग लॅटंट पॉवर अंडर कंट्रोल, बरोबर आहे ना? आर्ग्युमेंट द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इफेक्टिव्हली ब्रॉट ऑन बाय द पॉप्युलेशन प्रेशर, हो. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी पॉवरफुल बनवणार नाही, तर न्यूक्लिअर पॉवर अँड ऑल दिस थिंग्स. यस ऑर नो? हां, तर उत्तर काय होईल? तिन्ही होतील ना. मग उत्तर काय पर्याय क्रमांक 4.